रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. किती कॅरेट गेले आपले महिने पहिले? 400. म्हणजे शेतकरी मित्रांनो 400 जाळ्यांच्यात पहिल्या सुरुवातीला गेल्यात आणि आतापर्यंत म्हणतात प्रमाणे 10 लाख रुपये झाले आणि एवढा झाडातून माल बाकी आहे. शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये असं जैविक औषध आहे की ते म्हणजे 48 घंट्यामध्ये 1 इंच जवळजवळ फळाची साईज वाढवते. आणि सर म्हणताप्रमाणे की 600+ आम्ही माल काढलाय. सेटिंग जास्त असल्यानंतर साईज होत नाही, तर हे बायोसृष्टीमुळे ही साईज होऊ शकते. 500 ते 600 ग्रॅमची साईज झालेली. किती लोड साईज होऊ शकते फक्त बायोसृष्टीमुळे. रासायनिक बंद जर नाही केलं तर त्याला दर दिवस वाढत चालला. म्हणजे यांचं म्हणणं आळा घालणं फक्त रामा ॲग्रोटेकच आळा घालू शकतो. निमकरण नमस्कार शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आणि मित्रांनो आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहेत आणि मुक्काम पोस्ट वैजापूर तालुक्यातील आपले डाळिंब तज्ञ शेतकरी श्रीयुत शेवाळेसाहेबांच्या आपण डाळिंबाच्या बागेवरती आहे. तर आपण म्हणतो की डाळिंब कसं असावं, तर आपण पाहू शकता की डाळिंबाची क्वालिटी, क्वांटिटी आणि कलर हे कशा प्रकारे असलं पाहिजे. तर हे तुम्ही तिथे पाहू शकता. कारण आपण म्हणतो की डाळिंब करायचं आपल्याला, पण डाळिंबाची क्वालिटी ही म्हणतो ना आपण ती ग्लिझिंग, साईज, चमक हे सगळं आपल्याला ह्यात दिसतं या ठिकाणी. म्हणजे ते म्हणतात क्वालिटी की म्हणता मग गुलाबाची बाग आहे का डाळिंबाची बाग आहे. हे बा संपूर्ण बाग लोड झालेली आहे आणि ह्या बागेला संपूर्ण या ठिकाणी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीचं पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की या बागेला तर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणतो ना आपण डाळिंबाची त्याचं पाहू शकतो तुम्ही. तर आपण ह्या बागेला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं तर आपण त्या सरांकडून जाणून घेणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण सरांकडून जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि जे आपले डाळिंब उत्पादक शेतकरी जे आहेत तर तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीची उत्पादन वापरली आणि कशी वापरली आणि तुम्हाला रिझल्ट कसा भेटला आहे आणि आज तुम्ही जे बाग पाहताय ते कशा प्रकारे यशोगाथा आहे ते सांगून द्या थोडं शेतकरी मित्रांनो आपल्या. नमस्कार. माझं नाव पप्पू कैलास शेवाळे, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. मी ही डाळिंब बाग जी फुलवली याच्यामध्ये माझा जो डाळिंबाचा प्लॉट आहे हा जो वृंदावन जेवढं फुलला आहे, लाल दिसतो आहे तुम्हाला, एवढी क्वालिटी, साईज ही सगळी रामा ॲग्रोटेकमुळे झालेली आहे. पहिल्या पाण्यापासून जे शेड्यूल दिलेलं आहे यांनी ते मला पूर्ण लागू झालेलं आहे या कामाला. माझं जे कुटुंब आहे यांनी पूर्ण मला स्नेह दिलेलं आहे याच्यासाठी. तर पूर्ण हे काम आपण करू होणारच. त्यानंतर आम्हाला साहेबांची खूप मदत झाली. तर रामा ॲग्रोटेकमुळं आम्ही खूप पुढं आलेलो आहे. माझा माल आतापर्यंत जवळजवळ 400 गाड्या 400 जाळ्या गेल्या आहे. त्याच्यानंतर मला 10 लाख रुपये झालेले आहेत 400 जाळ्यामध्ये. म्हणजे सर आपण आता आपण एक हात काढून घेतलाय. म्हणजे मोठा माल जो आहे तो आपण तर मोठा माल पूर्ण तुम्ही एक हात काढून घेतलाय. आणि आता किती कॅरेट गेले आपले महिने पहिले? 400. म्हणजे शेतकरी मित्रांनो 400 जाळ्यांच्यात पहिल्या सुरुवातीला गेल्यात आणि आतापर्यंत म्हणतात प्रमाणे 10 लाख रुपये झाले आणि एवढा झाडातून माल बाकी आहे. म्हणजे 400 जाळ्या माल काढून सुद्धा आपण झाडावरती माल बाकी आहे. तर सरांनी सुरुवातीला पूर्णपणे जो झाडं आहेत त्यातली जो मोठा माल आहे पहिले सेटिंग ती म्हणतो आपण, त्या सेटिंगचा माल त्यांनी पहिला मोठा काढून घेतला आणि 400 जाळ्या त्यांनी आतापर्यंत नेल्यात आणि त्यांनी 10 लाख रुपये चक्क 10 लाख रुपये आतापर्यंत झालेत. तरी पण अजून बागेवरती माल अजून पण मला असं वाटतं झाडावरती एक कॅरेटाचा माल शिल्लक आहे. अजून 1200-1300 जाळ्या निघतील सर्व. आता आपल्या किती एकरचा बाग आहे आपला? 4 एकरचा प्लॉट. पूर्ण हा 4 एकरचा प्लॉट आहे आपला. तर शेवाळेसाहेब मला सांगा, शेतकरी मित्र म्हणतात आपले की एवढा लोड जर असेल झाडावरती तर साईज होत नाही. तर मला तुम्ही सांगा की आपण सुरुवातीला तुम्ही आता 400 जाळ्या काढले म्हणतात, त्याला साईज किती निघाली? हायस्ट साईज किती निघाली आपली? हायस्ट 600 पर्यंत साईज निघाली. आणि 500, 600, 500, 450. तुम्ही त्याला साईज करता तुम्ही काय वापरलं तुम्ही? मी याला बायोसृष्टी, बायोसमृद्धी, निमकरण, आपले रोगरागी असं फवारणी करता निमकरण वापरलं. पण तुम्ही साईज करता काय वापरलं? बायोसृष्टी
हे बायोसृष्टी वापरलंय, size याने साईज बनते का? फुल साईज बनली 600 खरं खरं एकदम? हो, एकदम 100%. म्हणजे असं तर नाही तुम्हाला आम्ही विचारतोय नाही का की साईज बनते का? दिसतंय ना तुम्हाला आम्ही रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह. मग तुम्हाला याचा फरक काय वाटलं बरं? म्हणजे तुम्ही समजा सोडल्यानंतर तुम्हाला याचा फरक काय वाटला? म्हणजे आता समजा आज सोडलं तुम्ही, म्हणजे मी याच्या पहिले किती घंट्यात रिपोर्ट आला तुम्हाला? किती घंट्यात रिपोर्ट आला याचा? याला 48 तासाचा रिपोर्ट दाखवतो. म्हणजे काय किती फरक पडतो यामध्ये? तरी 1 इंचाचा तरी फरक पडतो. 48 शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये असं जैविक औषध आहे की ते म्हणजे 48 घंट्यामध्ये 1 इंच जवळजवळ फळाची साईज वाढवते. हो. आणि सर म्हणताप्रमाणे की 600+ आम्ही माल काढलाय. म्हणजे पहिला आपण 400 गाड्या माल 400 डाळ्या माल जो गेला आहे तो त्या असा सगळा 600 ग्रॅम प्लस साईजचा माल गेलेला आहे. आणि त्यांनी फक्त रासायनिक न वापरता फक्त राम ॲग्रोटेक कंपनीचं ओरिजिनल बायोसृष्टी वापरले. तर त्याच्यामुळे त्यांना याच्यामध्ये सायझर वापरले, बायोसृष्टी वापरले, बायोसमृद्धी वापरले. हो, हो. आणि निमकरणची फवारणी दर 8 फवारणी दर 8 चालू आहे. दिवसाला. त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय ग्लेजिंग. हा, सेटिंग जास्त असल्यानंतर साईज होत नाही. तर हे बायोसृष्टीमुळे ही साईज होऊ शकते. 500 ते 600 ग्रामची साईज झालेली. म्हणजे तुमच्या झाडावर किती लोड असू दे, किती लोड साईज होऊ शकते फक्त बायोसृष्टीमुळे. साहेब मला ते सांगा की समजा हे ती म्हणताय आता आपण पहिले 400 गाडी समजा काढले, पण समजा तुम्हाला ओव्हरऑल झाडावरती किती लोड होता आपला? किती फळं असतील त्यावेळेस? 250 फळं होते सगळे म्हणजे ओव्हरऑल सगळ्या झाडाला पूर्ण झाडाला 250 ते 200 प्लसच फळं. म्हणजे शेतकरी मित्रांनो 200+ फिटिंग होतं. आणि तरी पण एवढं तुफान साईज निघाली आहे. 200+ फिटिंग असताना देखील तुम्हाला 600 ग्राम साईज होऊ शकते. आणि आता बघा आज सेकंड लॉटचा माल राहिलेला आहे. आता समजा हे सगळं बघू शकता तुम्ही 200, 300, 400 अशी आता ॲव्हरेज साईज आहे. आता याला 15 ते 20 दिवसामध्ये हा पूर्ण हार्वेस्टिंग होणार आहे. तर याला आपण तेवढी साईज तयार होणार आहे. कारण मोठा माल काढल्यानंतर मागचा माल साईज होती, साईजला फास्ट काम करतो. तर 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही म्हणता साईज असतात तुम्हाला 500-600पर्यंत. तर हे संपूर्ण सर म्हणल्याप्रमाणे सर आम्ही म्हणत नाही, पण तुम्ही सांगा ही कशाची कामाले? ही सगळी बायोसृष्टीचीच कमाल आहे. म्हणजे रामा ॲग्रोटेक कंपनीच्या बायोसृष्टीची कामाले. कमाल आहे. म्हणजे साईजला अडचण आहे का? नाही, काहीच नाही. 100% साईज होणार. आणि सेटिंगला काय केलं तुम्ही? सेटिंगला काय वापरले? सेटिंगला बायो समृद्धी डाळिंब स्पेशल. हा, डाळिंब स्पेशल. त्याच्यानंतर सायझर. जे तुम्ही सेटिंग करता बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल वापरलं. हो. म्हणजे तुम्हाला म्हणून म्हणता 200+ सेटिंग झालं तुमचं. 100%. आणि तुम्ही साईज करता काय वापरलं? बायोसृष्टी. बायोसृष्टी वापरलं म्हणून साईज बनली. आणि याला आपण काय वापरलं? कलर करता काय वापरले? रंगार. कलर येतो की नाही? 100% शायनिंग येते का? शायनिंग, चमक येते का? चमक सगळे ग्लेजिंग होतंय का? 100%. खरंच का? 101%. मित्रांनो, म्हणजे रासायनिकला बगल देऊन शेवाळे साहेबांनी चक्क राम ॲग्रोटेक कंपनीचे सर्व जैविक उत्पादन वापरले. त्यामध्ये त्यांनी बायोसमृद्धी कळी करता वापरले, सेटिंग करता वापरले, साईज करता बायोसृष्टी वापरले आणि कलर करता रंगारी वापरले. आणि तेल्या म्हणतो आपण, तेल्या, डांबऱ्या, कुजवा त्याकरता सरांनी दर 8 दिवसाला निमकरणची फवारणी घेतलेली आहे. बरोबर सर? प्रादुर्भाव आहे का कुठला? नेमकरण काय कसं वाटतं बागेत? काय बागेत काहीच प्रादुर्भाव नाही आपल्या सध्या. टिपका नाही, काही नाही, खरड्या नाही, काहीच नाही. काय प्लॅन नेमकरणमुळं. सर तर तुम्ही समजा ते आपले उत्पादनं वापरली, पण तुम्हाला समजा ते वापरून तुम्हाला असं काय वाटलं का की कुजवा आला, तेल्या आला, डांबऱ्या आला, काहीच नाही म्हणजे आलं. रोगाला तुम्हाला असं वाटलंय का की जास्त अटॅक झाला रोगाचा? काही काहीच अटॅक नाही, काही झाला नाही. मी 100% खुश आहे तुमच्या कंपनीवर. 100% खुश आहे. 100% खुश. म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणजे समाधानी म्हणून नाही का तुम्ही आज आम्हाला देता येते बाईट वगैरे? मी 100% समाधानी असं झालोय हा. का मी 10 वर्षापासून तिकडे प्लॉट केलेली होती. बरं. मागच्या वर्षापासून तुमचे प्रोडक्ट वापरतोय. हो. तर मला मनाला समाधानी होऊ राहिली. आपण काहीतरी करतोय आता. करते. शेतकरी मित्रांनो, बागेत फळं झाडाला दिसल्यानंतर एक वेगळं हा. एनर्जी तयार होते. बागात ज्यावेळेस आपण येतो ना, तर मन असं समाधानी होतं का आता घरी जायचं नाही, बागेतच बागेतच थांबायचं. म्हणजे तुमचं मन रमतंय. मन रमतं इथं. हो. मित्रांनो, शेवाळे साहेबांचं त्यांचं तर नॉलेज आहेचे. त्यांना मी माझ्या हिशोबाने दायम तज्ज्ञ म्हणतो. कारण अशी बाग म्हणजे याला कष्ट लागतात आणि त्या कष्टाला त्यांचं पूर्ण कुटुंबाची साथ आहे. या ठिकाणी ताई पण आहेत आणि मुलांची पण साथ आहे. म्हणजे हे सर डाळिंब पिकवणं म्हणजे असं वाटतं यांनी 20 लाख रुपये एकरामध्ये केले, यांनी 30 लाख रुपये केले, आपण डाळिंब लावा. मित्रांनो, डाळिंब लावणं इतकं सोपं नाही आहे. डाळिंबाला तुम्हाला टाईम टू टाईम काम करावं लागते. त्याला घरचं आपलं मजूर लागतं. म्हणजे घरगुती फॅमिली सपोर्ट बहुत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पूर्णपणे फॅमिली सपोर्ट आहे. म्हणून शेवाळे साहेबांची आज एवढी बाग फुललेली दिसते. साहेब बरोबर आहे का? चुकीचं बोलतोय मी काही? बरोबर आहे. कारण ताईंची तुम्हाला सपोर्ट आहे सगळ्या गोष्टीला. आहेच. काय त्याच्यामुळे आपली बाग दिसते. बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं ताई, आता तुम्ही बागेत आहेत, काय वाटतं डाळिंब वगैरे बघून कसं वाटतं म्हणजे एकंदरीत? प्रसन्न वाटतं मला. हा. तुम्ही काय काय फवारण्याच्या ह्याच्या वेळेस काय काय मदत केली? म्हणजे राम ॲग्रोटेकची प्रॉडक्ट कुठली आहे म्हणजे कशी वाटते तुम्हाला कसं वाटलं म्हणजे हे प्रोडक्ट वापरले तर? चांगले आहे product. चांगले प्रोडक्ट आहे ना? तुम्हाला काय वाटतं ताई? म्हणजे हे प्रॉडक्ट खूपच चांगले आहे तुमचे. याच्यामुळं आमच्या भाऊला याचा इतका फायदा झाला. ते ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त उत्पन्न त्यांनी या बागेत आले. समाधान वाटतं? बाग बघून काय वाटतं एकंदरीत? बाग पाहून तर खूपच आनंद वाटतो.
म्हणजे शेतकरी मित्रांनो, ताईंचं म्हणणं हे झालं की म्हणजे अशी बाग गुलाबासारखी बाग जर बघितली तर कोणाला आनंद होणारच आहे. कारण हे माझ्या माहितीप्रमाणे किंवा तुमच्या माहितीप्रमाणे हे झाड नसून हे पैशाचं झाड आहे. पैशाचं झाड आहे, 100% पैसे सगळ्या पिकांमध्ये सगळ्यात टॉपचं पैसे करणारं झाड म्हणजे डाळिंबाचं झाड आहे. तर डाळिंब बागायतदार असतील किंवा नवीन लागवड करणारे लोक असतील, त्यांना तुम्ही काय सल्ला देसाल किंवा कसं? माझं त्यांना एकच म्हणणं आहे का तुम्ही डाळिंब लावा, पण तुम्ही बायोसृष्टी म्हणजे रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरा तर डाळिंब येतील, नाही डाळिंब येणार नाही. म्हणजे प्रोडक्ट बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? निमकरण असं सगळे प्रॉडक्ट त्यांचे एक नंबर आहे. काहीच त्याचं म्हणजे असं काही नाही का ते फसवाफसवीचे कामं नाही आहे त्यांची. सर, आता तुम्ही आता हे बाग फुलवली म्हणताय, तर याला तुम्ही रासायनिक काही खतं वगैरे वापरले का त्याला? डोस वगैरे रासायनिक काही नाही वापरलं मी, म्हणजे सगळं जैविक बाग केली. जैविकवरच आहे. मित्रांनो, एवढं खराब वातावरण झालेलं आहे यावर्षी. मे मध्ये पाऊस आलेला आहे हो. आणि हे म्हणजे आपण म्हणतो की इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की मे 2025 मध्ये पाऊस आला आहे आणि त्याच्यामध्ये त्या वातावरणामध्ये बऱ्याचशा बागा ह्या फेल झाल्या सर. हो, म्हणजे असा क्वालिटीचा माल आज मार्केटमध्ये कुठं पण दिसासारखं नाही आहे. कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर असं वाटतं हा. 80% बाग फेल झालेला आहे, 20% बाग क्लिअर आहे. बरं. पण तो आणि तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो की मार्केटला गेल्यानंतर माल आपल्याला क्वालिटी निघतो किंवा आपला टॉप माल निघतो. मला कसं वाटतं बरं, म्हणजे आपला माल गेल्यानंतर जे व्यापारी आहेत किंवा घेणारे जे आहेत व्यापारी लोक, तुम्हाला कसं त्यांचा रिस्पॉन्स कसा वाटतो? मला मार्केटला गेल्यानंतर 20 व्यापारी माझ्याजवळ येतात का तुम्ही मला आज माल द्या. हा, म्हणजे पण हा तर निलावामध्ये टॉपवर माल विकतो. 2400, 2500, 2600, 2700, 2800, डबल 2900, 2950, 3000, 3000 रुपया, 3000 रुपया, 3000 माल है, सोना है, 3000 रुपया, 3000 रुपया. अरे माल की जवानी की परख करो यार. 3000 अपना वार नहीं है भाई, 3000 माल है. पूरे मंडी का टॉप का माल यही है. म्हणजे शेतकरी मंडीमध्ये एक नंबर माल हे विकतो. कशामुळे तुम्हाला कसं वाटतं, कशामुळे झाले? हे सगळं रामा ॲग्रोटेक बायोसृष्टीमुळे. मारा जो 4 किती टन गेला, तो काय रेट गेला? तो जो 8 टन माल गेला माझा, तो मला 150 ते 160 रुपये रेट मिळाली किलोची. हो, म्हणजे तुमचं म्हणणं आलं की मार्केटला गेल्यानंतर व्यापारी लोक तुम्हाला म्हणजे मागं लागतात मागं लागतात. की हा माल मला दे. हो. का माहिती सर, हे माल क्वालिटी निघालाय. हा माल जैविकचा असल्यामुळं हा माल मंडीमध्ये चांगल्या रेटने विकतो तिकडं. हे बघा, हे मित्रांनो, ही जी क्वालिटी म्हणतो ना आपण, हे डाळिंबाची क्वालिटी म्हणतो ना, फुगवण, कलर, चमक, जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीला आज मार्केटमध्ये किंमत आहे. त्यामुळे सरांच्या मागे गेल्यानंतर म्हणजे वेटिंगला लोक आहे की मला माल द्या म्हणून. म्हणजे ही जी क्वालिटी आहे फक्त ही रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्ट वापरल्यामुळं. कारण सरांनी रासायनिक काही वापरलेलं नाही. कारण रासायनिकची अशी क्वालिटी येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बघू शकतो की एवढा म्हणजे माल तयार झालेला आहे तरी पण कुठेही डाग नाही आहे फळाला. आहे डाग नाही, डाग पूर्ण फळं क्लीन आहे, एकदम म्हणजे ग्लिझिंग आहे, चमक आहे फळामध्ये, म्हणजे क्वालिटी माल आहे सगळा. तर तुम्हाला अजून काय वाटतं, म्हणजे आपले जे शेतकरी जे आहेत डाळिंब शेतकरी, माझं शेतकऱ्याला एकच सांगणं आहे का तुम्ही रामा ॲग्रोटेकचेच प्रॉडक्ट वापरा, तर डाळिंबात तुम्ही सक्सेस होणार, 100% सक्सेस होतील. म्हणजे रासायनिक त्यांनी बंद केलं पाहिजे. रासायनिक बंद जर नाही केलं तर त्याला दर दिवस वाढत चालला. म्हणजे यांचं म्हणणं आहे, आळा घालणं फक्त रामा ॲग्रोटेकच आळा घालू शकतो, निमकरणचं. म्हणजे आता म्हणजे आपण म्हणतो शेतकरी की जेणेकरून पोत्यावर पोते आपण टाकतोय नाही का, की आपण पोत्यावर पोते टाकतो, आपण ते टाकायला पाहिजे का डाळिंब बागेमध्ये रासायनिक खताची? काहीच गरज नाही. गरज आहे का त्याला? फक्त रामा ॲग्रोटेक पाहिजे. समजा रामायण जोड असेल तर आपल्या गरज आहे त्याची? काहीच गरज नाही. काहीच गरज नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण जे पोत्यावर टाकतोय रासायनिक खतं आणून बेसल डोस भरतोय आपण, ते भरायची अजिबात गरज नाही. सरांनी मागील वर्षी फक्त शेवटच्या महिन्यामध्ये, बरोबर ना सर, शेवटच्या टप्प्यात त्यांनी फक्त बायोसृष्टी रंगारीचा वापर केला होता. म्हणून सरांनी पूर्ण नियोजन रामायणाचं नियोजन लावलं. त्यांनी रेटमध्ये महत्त्वाचं त्यांनी रेटमध्ये काम केलं. रेटमध्ये काम करून त्यांनी डिसेंबरला छाटणी करून जानेवारीला त्याला पहिलं पाणी फोडलं. मित्रांनो, मी सुरुवातीपासून म्हणजे बाग पाणी जे पहिलं पाणी दिलं, बाग फोडली, तर मी बायोसमृद्धी, रामा मॅजिक, रूट मॅजिक, त्याच्यानंतर 555 मायक्रोन्यूट्रन असं करून मी बाग फुलवली. बाग सेटिंग होऊन गेली, तेवढ्या 60 दिवसातच सेटिंग झाला बाग. त्यानंतर मी बायोसृष्टीकडे गेलो. माझी साईज वाढत चालली, साईज रुकलीच नाही. साईज वाढता आज मी 500-600 ग्रॅमपर्यंत गेलो. ते फक्त बायोसृष्टीमुळं आणि आज कलर जो दिसतोय तुम्हाला हा रंगारीमुळं. म्हणजे ते मार्केटमधलं दुसरं काही वापरलं नाही, काहीच कलर करता वापरलं नाही, साईज करता वापरलं, दुसरं काही वापरलं नाही, फक्त रामायणाचे उत्पन्न वापरले. शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या शेतकरी बांधवांनी आपल्याला आपल्या उत्पन्न वापरली ते, आणि उत्पन्न वापरल्यानंतर त्यांचा डाळिंबाची क्वालिटी पण चांगली निघाली, त्यांना भाव पण चांगला भेटला आहे, क्वांटिटी पण चांगली निघाली. तर सरांनी आपली प्रतिक्रिया दिली. तर मित्रांनो, रामा ॲग्रोटेक कंपनी नेहमी शेतकऱ्याच्या कष्टाला
आणि कर्तृत्वाला सलाम करत असते. तर त्याचा आपण त्या कर्तृत्वाच्या जोरावरती आपण आज शेतकऱ्यांचा आपण बागेमध्ये या सोन्याच्या मालाचा आपण पूजा करणार आहोत आणि शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहोत. चला तर आपण त्यांच्या विथ फॅमिलीसोबत आपण त्यांचा सन्मान करूया. शेतकरी मित्रांनो, या डाळिंबाची क्वालिटी दिमावता की आता लाईव्ह दाखवतोय आम्ही की हे मार्केटमध्ये कुठली कंपनी करू शकत नाही. हे लाईव्ह तुम्हाला झाड उतरवलं आम्ही आणि क्वालिटी बघू शकता की असं काही नाही की तोडल्यानंतर आम्ही शूटिंग दाखवतोय. तर ही जी क्वालिटी तुम्हाला म्हणतोय की सर ही जी क्वालिटी म्हणतो ना, ही लाईव्ह दाखवलेलं आम्ही तुम्हाला तोडलेली. लाल सोनं म्हणतो ना आपण, गुलाबी का डाळिंबे हा प्रश्न पडणार की साईज क्वालिटी चमक हे लाईव्ह दिसतंय मित्रांनो. मार्केटमध्ये कुठलाही कोणाचंही काम नाही, हे लाईव्ह दाखवणं. ही जी क्वालिटी आहे सोनं आहे, सोनं लाल सोनं म्हणते याला, शेतकऱ्याचं सोनं आहे म्हणतात याला. तर हे रिॲलिटी समोर दाखव शेतकरी मित्रांनो. क्वालिटी बघा, कुठलाही दाग नाही, कुठल्याही म्हणजे फळाला तुम्हाला डाग दिसणार नाही, पूर्ण चमक दिसणार. ही फक्त राम ॲग्रोटेक कंपनीची कमाल आहे आणि शेतकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाला कंपनीने केलेला सलाम आहे. मित्रांनो, तुम्ही बघता की आता 1 कॅरेट भरले तरी पण जाऊन झाडाला माल आहे आणि पहिला पण माल काढलेला होता आणि हे परत दुसरा कॅरेट भरले म्हणजे 2 कॅरेट माल निघाला आहे जवळजवळ. बरोबर सर? हो. कमीत कमी एका झाडाला 2 कॅरेट माल निघालेला आहे. आम्ही जास्त निघाला असं पण आम्ही 2च कॅरेट म्हणतोय. पहिलं सरांनी 1 कॅरेट तोडलं होतं, आता तुमच्या लाईव्ह तुमच्या समोर 1 कॅरेट तोडले आणि ती मालाची तुम्ही पाहू शकता क्वालिटी. ही जी क्वालिटी आहे पूर्ण हे कुठल्याही डाग म्हणजे फळाला डाग नाही, कुठं पूर्णपणे क्वालिटी माल निघालेला आहे. हे फक्त मार्केटला राम ॲग्रोटेक करू शकते. कोकड सर, कसं काय माल? 1 नंबर आहे का? सोनं आहे का? लाल सोनं आहे का? लाल सोनं म्हणजे क्वालिटी आहे का? 1 नंबर फुगवण आहे का? 1 नंबर चमक आहे का? चमक 1 नंबर चमक. शेवळ साहेब काय वापरलं? बायोसृष्टी. काय वापरलं? बायोसृष्टी. नाद केला पण वाया नाही गेला. नाद केला पण वाया नाही गेला. शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची, खात्री आमची. असं माल पिकवायला काय वापरावं लागतं? राम ॲग्रोटेक वापरावं लागतं. असं माल पिकवायला काय वापरावं लागतं? राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट नक्की 100%. सोनं आहे का? 100%. तर आपण शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे कारण त्यांच्या कष्टाला आपण दाद दिली पाहिजे. तर आमच्या राम ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने आपण तुमचा सन्मान करत आहे, तसं आपल्या मित्रांनी घ्यावा. शेतकऱ्याचा सन्मान केला पाहिजे ना, शेतकरी राजा आहे ना. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन यार ताईंचा पण खूप मोठा सपोर्ट आहे. तर या ठिकाणी आपण ताईंचा पण देखील सगळ्या सन्मान करत आहे. तर आपण शेवटच्या त्यांचा ताईंचा सन्मान करत आहे. गेली 10-12 वर्षापासून मी डाळिंब बागात आहे. तर मला मी जे काम केलं आहे याला खांद्याला खांदा लावून माझी पत्नी मला पूर्ण कामामध्ये खांद्याला खांदा लावून काम करू लागली. तिचा पण मी सन्मान करतो. शेतकरी मित्रांनो, राम ॲग्रोटेक कंपनी फक्त उत्पन्न विकत नाही तर असा सन्मान हे पण केला जातो कारण शेतकऱ्याला सन्मान देणं गरजेचं आहे. कारण तुमचं कर्तव्य आहे आणि दुसरीकडच्या कष्टाला आपण म्हणतो ना, कष्टाला सलाम, तर हे कंटिन्यू राम ॲग्रोटेक करत असते. तर या ठिकाणी आपण शेतकरी मित्रांचा आणि ताईंचा सन्मान केला आहे. तर म्हणजे खूप आम्हाला पण असा अभिमान वाटतोय की समाधान वाटते की ताईंचा सन्मान केला आहे आणि सरांचा सन्मान केला आहे. आणि सोबत आमचे प्रतिनिधी पण आहेत कोकाटे सर, त्यांचं चिरंजीव शेवाळे साहेबांचे. असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी. आव्हाने असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी. धुळे चाळीत जा तू अल्लाद हळू दे तिकड्या तू वस्ताद. चुक दे तुराचा ठोका उचलून मिळाला मोका. चल ठोकून शटून